सो हेलो एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डुईंग गुड अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि आज आहे डे 2. अंजर्ले गावामध्ये आहे आणि अंजर्ले गाव आहे आपलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुका आहे. इकडे अंजर्ले गाव आहे आणि आज आपल्याला जायचं आहे केशवराज टेम्पलला. आम्ही आता सकाळी फ्रेश वगैरे झालो आहे मस्त. आणि सकाळी मी दाखवतो ते निधी मॅम आणि नैना दोघांनी सकाळी उठून आम्हाला नाश्ता बनवला आहे. दोघांनी सकाळी उठून आपल्यासाठी नाश्ता बनवला आहे. चांगलं काम केलंय. आम्ही दोघांनाच चाललो आहे. चला लवकर जाऊया आपण आता. आवाज नाही जा बाबा, कपडे बिडे घाल जरा. साहिल दादांच्या अंगणामध्ये मस्त झाडं लावून ठेवलेत. बघा हे पेरूचं झाड आहे, पेरू पण लागले त्याला. हे बघा पेरू आहेत, पेरूचं झाड आहे. हे जामचं झाड आहे, सफेद जाम असतात. इकडे नारळाची झाड आहेत, नारळ खूप आहेत. इथे जास्वंद आहेत, हे जास्वंदाचे फुलं आहेत. सकाळी गणपती बाप्पांना दिली इथून काढून. खूप झाडं लावून ठेवले. हे पण जास्वंद आहे. हे वाला सीताफळाचं झाड आहे. सकाळी कुत्र्यांनी काय केलं इकडे? मी काहीतरी थ्रिलिंग करायला आलोय. यशला सकाळी ड्रायव्हिंग शिकायची, कोण नाही आलं. चालवशील ना भाई? काय करतो? जान हात में लेके बैठे. जाईल आरामात. यश आपल्या यदुराजची गाडी आहे. फुल मार, फुल 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 मार, हळू. कुछ नाही होता है. पहिला न्यूट्रल कर. फुल मार. थांब, पाठची गाडी जाऊ दे. फुल घे. पहिला टाक. पहिला बरोबर टाकला. फुल घे. फुल मार, हळूहळू सोड. एसी हळूहळू सोड. त्याला यश शिकलेला आहे. पहिल्या गिअरवर चालली आहे. स्मूथ जाऊ दे आरामात. स्टेअरिंग पकड. चल, बरोबर आहे. हा, परफेक्ट, बरोबर आहे. लेट्स गो. हा, जाऊ दे. हा, पहिला आहे आता. जाऊ दे. हा, बरोबर आहे. हळूहळू घे. स्टेअरिंग परत सरळ कर. नाही स्टेअरिंग परत सरळ कर. स्टेअरिंग. जाऊ दे. टैक्सी मार. ये फर्स्ट टाइम है आपका? फर्स्ट टाइम में सीख गया यश. कम ऑन, लेट्स गो. हळू स्टेअरिंग पकड. बरोबर आहे. चाललंय, बरोबर आहे. व्ह्यू बघा. फर्स्ट ला का सेकंड ला? फर्स्ट आहे. जाऊ दे, फर्स्टला जाऊ दे. नको. स्टेअरिंग सरळ कर. रस्त्याच्या खाली चाललोय आपण. रस्त्याच्या खाली आहे, सरळ कर. हा, जाऊ दे. काय व्ह्यू आहे. आणि यश आपला मस्त गाडी चालवतोय. आता मी केशवराज टेम्पलकडे जात होतो, तर रस्त्यामध्ये एक मस्त स्पॉट आलेला. तर साहिल दादांनी एक स्पॉट दाखवलाय. मग गाडी लावून इकडेच थांबलोय. स्पॉट दाखवतो. काय मस्त व्ह्यू आहे इकडून. सुवर्णदुर्ग फोर्ट आहे आणि पूर्ण समुद्राचा दाखवतो व्ह्यू. त्या पॉइंटला गेलेलो आपण काल सनसेट बघायला. धनुषकोडी सारखा पण इथून सगळं दिसतोय. लोकेशनचं नाव आहे 5 पंढरी. आणि इकडे आलोय आपण. काय भारी व्ह्यू आहे. माझा आवाज येत असेल का माहिती नाही, खूप आवाज चालू आहे इकडे. एवढं भारी लोकेशन आहे इकडे, एवढा भारी व्ह्यू आहे ना. आणि इकडे बघा माणसाने काय करून ठेवलंय. सगळा कचरा करून ठेवलाय. रात्रीचे इथे बसत असणार ड्रिंक्स वगैरे करायला. माणसांना कळत नाहीये बघा एवढा कचरा. इथे भारी एवढा व्ह्यू आहे. हे बघा, कधी सुधारणार माणसं. अशा ठिकाणी आले तर तुम्ही आपला कचरा स्वतः सोबत घेऊन चला. आपण आलोय केशवराज टेम्पल कडे जाण्यासाठी. हा जंगलाचा रस्ता आहे. मस्त पॅनोरामिक व्ह्यू आहे वरती आपला XUV 700 मधून. काय बोलतो अविनाथ? अगस्त्याचे पप्पा.
तर आता आम्ही पोहोचलोय केशवराज टेम्पलच्या खाली. थोडं ट्रेक करून वरती जायचं आहे. गाडी तर पार्किंगला लावल्यात, 100 रुपये पार्किंग आहे इकडे. किती लांब ट्रेक करत चालत ट्रेकिंग जायचं आहे. महत्वाचं आहे इकडे. देवाच्या दर्शनात हा, जाताय, बरोबर. निसर्गाचा आनंद घेऊन जा. कोकण आहे. आमच्या इथले थोडे आळशी लोक आहेत, ते रिक्षा करून चाललेत. आता आम्ही तर ट्रेक करून जाणार आहे. तर किती ट्रेकिंग आहे, किती टाइम लागेल आपल्याला? साधारणतः 30 मिनिटं. हे लोक म्हणतात एवढा टाइम लागत नाही. साधारणतः 30 मिनिटं लागतात. आम्ही बॉईज आहे, 30 मिनिटं आम्ही पोहोचून आरामात दाखवू. जाऊ. 30 मिनिटात आम्ही येऊन दाखवू. हे लोक रिक्षा करून जातात बघा अर्धे. हे लोक रिक्षाने चाललेत. तर फायनली आता आम्ही 6 जण आहेत, चालत चाललोय ट्रेक करत केशवराज टेम्पलला. बाकीचे आम्ही 2 रिक्षा करून पाठवलेत. रिक्षाचे किती घेतले? 300 रुपये घेतले मला वाटते 1 लाईनचे. दोन्ही रिक्षाचे? नाही, एका रिक्षाचे 300. एकाचे 2 रिक्षा करून गेलेत. एकामध्ये 4 बसवलेत, एकात 3 बसवलेत. बाकी आता आम्ही चाललोय चालत. बघूया किती वेळ लागतोय. 10:30 वाजलेत आता. मस्त रस्त्यामध्ये फणस वगैरे. हात टाकू नका, नाही तर माणसं आहेत. तर आता मी ओमकार कडून त्याचा मोबाईल घेतलेला आहे फर्स्ट टाइम ब्लॉग करण्यासाठी. ओमकार, थँक्यू फॉर दिस. टेकन ओव्हर माय चॅनल नाव. यदुराजने Yes. युट्यूब चॅनल घेतले. आता यदुराज चालवतोय, ब्लॉग करतोय. आता मी ओमकारचा हा वारसा पुढे सरकवतोय इथून थोडासा. ब्लॉग करायच्या आधी मी विचारलं होतं त्याला काय बोलायचं, तर तो मला बोलला फणसाबद्दल सांग. तर मी आता फणसाचा किस्सा सांगणार आहे. आज संध्याकाळी आम्ही जाणार आहे चोरी करायला आणि हा असणार आहे तो मेन चोर. भाई ते चोरी गेलेले फणस पचणार नाही आपल्याला. याला बसणार नाही, पण आम्ही चोरी तर करणार. बघू आता काय करणार. माणसांना विचारून घेऊ. हे कोकम आहेत, फ्रेश कोकम आहेत. रतांबा म्हणतात. कोकम, अच्छा रतांबे बोलतात. लोक रतांबा येते. आणि मी कोकणात नवीन आहे ना. रतांबे ह्याच्यापासून कोकम बनते. ह्याच्यापासून कोकम बनते सुकवल्यावर. आगळ, कोकम, गोड कोकम. खाऊ नको, खाऊ नको. नाही नको खाऊस. चालेल. व्ह्यू बघा काय मस्त आहे. रस्ता ट्रेक करायला पूर्ण भारी आहे. सुंदर ओढा लागेल. रस्त्याच्या मध्ये अशी दुकानं पण आहेत. थोडंफार खायला पाहिजे असेल कोणाला. आता तर उताराच्या अशा पायऱ्या आहेत, पण मस्त रस्ता आहे. आपला डिसिजन चांगला होता चालत जायचा. भारी वाटतंय. मस्त सावली आहे, झाडांची खूप मोठी मोठी झाडं आहेत. आणि आता डाऊन स्टेअर सारख्या शिड्या उतरतोय खाली. हे बघा, हा एक मस्त रस्ता आलेला आहे. इथे पावसात तर खूप नदी भरत असेल. ब्रिज, याच्यावरून असं स्टेअर्सने वरती चढत जायचं आपल्याला. पावसामध्ये तर अजून खूप भारी वाटत असेल. आणि रस्ता बघा काय मस्त आहे. तर आम्ही आमचा डिसिजन रिग्रेट नाही करत आहे रिक्षाने न जाण्याचा. तर काय मस्त आहे बघा स्टेअर्सकडून. आता आम्हाला 2-4 टुरिस्ट मिळाले, ते पण 50-55 एजचे असतील. ते लोक चालत गेले आणि आपले मित्र 25 वयाचे थकले, रिक्षाने गेलेत. काय बोलणार. चला, काय भारी व्ह्यू, मस्त एन्जॉय करत जाऊ. काय रे, दमले नाहीत ना? लेट्स गो. तर आम्ही आलेलो आता. काय 15 मिनटं पण नाही, फोटोला पण थांबलेलो मध्ये. काय नाही, 10-15 मिनटाचा ट्रेक आहे. ट्रेक पण नाही बोलणार, वॉर्मअप होता. हे मंदिर आहे. हे बघा, हे गोमुख आहे आणि हे खूप 12ही महिने पाणी असतं इकडे. आणि डोंगरावरून पाणी येतं. खूप भारी पाणी आहे आणि पिण्यासारखं पाणी आहे. एकदम डोंगरावरून येतं ते. आपण बॉटल भरून घेतोय आपली अविनाथ. आणि हे गोमुखातलं पाणी 24 तास आणि 12 महिने चालू असतं. किती गरमी असलं तरी. नॅचरल रिसोर्स. पाण्याची पण चव एवढी गोड आहे ना. ते नॅचरली दगडांवरून ते फिल्टर होऊन आलेलं पाणी आहे. मस्त पाणी आहे. आता यश थोडी आपल्याला मंदिराची माहिती सांगतोय. नमस्कार. तर आता आपण आलो आहे इकडे दापोली तालुक्यात आसोद गावात. इकडे हे केशवराजचं मंदिर आहे. हे विष्णूंचं जागृत देवस्थान आहे आणि खूप ब्राह्मणांचं म्हणजे हे कुलदैवत आहे. जनरली कुलदैवत हे शंकराच्या रूपातलं असतं, पण काही ब्राह्मणांचं कुलदैवत हे विष्णूचं आहे. जसं माझं लक्ष्मी केशव आहे, तसं हे केशवराज आहे विष्णूचं कुलदैवत. हा सुंदर परिसर आहे आणि मंदिराची मूर्ती ही पांडवकालीन आहे. म्हणजे पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे मंदिर आहे. अज्ञातवासात जेव्हा पांडव होते तेव्हा त्यांनी एका दिवसात बांधलेलं, एका रात्रीत बांधलेलं आहे मंदिर, अशी आख्यायिका आहे.
आणि इथे तुम्ही मागे बघू शकता एक गोमुख आहे जिथे सगळी लोकं आत्ता उभी आहेत. तर तिकडनं एक अविरत पाण्याचा झरा वाहतो. तो 24/7 म्हणजे 24 तास 7ही दिवस 365 दिवस वाहत असतो. कितीही ऊन असू द्या, कितीही पाऊस असू द्या. आणि त्याची सुरुवात म्हणजे मला वाटत नाही कोणाला माहिती आहे, ते एकदम निर्मळ आणि शुद्ध पाणी आहे जे तीर्थ म्हणून इथे पितात. आणि एकूणच इथे एकदम शांत परिसर आहे. मंदिराच्या आजूबाजूला जराही गोंधळ नाही, आवाज नाही. तर असं हे सुंदर मंदिर आहे जिथे आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तर आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला. कोकम सरबत पियाला सगळे रेडी. चला कोकम सरबत 5. आता सगळे आम्ही चालत चाललोय. हे जे येताना अर्धे लोक रिक्षाने आलेले, बट आता सगळे चालत आलं. आणि मी सजेस्ट करेन की चालतच या. जास्तच त्रास असेल तरच रिक्षाने या, कारण चालत जी मजा आहे ना, पूर्ण झाडांचा आणि रस्ता एवढा भारी ना ट्रेलचा, चालत या. जास्त काही टफ नाही आहे, हार्डली 10 ते 15 मिनटंच आहेत. आणि एवढं पण स्टीप नाही आहे, आरामात येऊ शकतात कोणी. खूप लोक येतात चालत. ते स्टेबिलिटीसाठी आहे. हा एक टॉप व्ह्यू बघा, मगाचा जो ब्रिज होता ना पाण्याचा, मस्त. पावसाळ्यात तर अजून इथून खालून पण पाणी खूप वाढलं असेल. आता आम्ही थोडी शॉपिंग करत होतो. फणसाची चिप्स वगैरे घेतले. अविनाथने काय घेतलं बघा, बोरकुट, नॉस्टॅल्जिया हिट झालं. बचपन में खाया था, अशी पावडर आज असते, जाके फिर से चांस मिला खाने का. नॉस्टॅल्जिया. बेस्ट बेस्ट जी पण ह्याला बेस्ट खायची अशी पण नाही खाता. विमल हातावर घ्यायचं असतं, काढायचं असतं, त्याच्यात मेन मजा असते. हे जे नॉनव्हेज वाले आहेत ना, ते इकडे फिश खायचे, त्यांना हे झालंय आज फिश खाणार आहे. तर इथे आम्ही आलेलो हरणे बंदरावर. मागे इथे बार्गेनिंग चालू आहे त्यांची. एवढे लावले आणि याचे दोघांचे मी 4,000 बोली, तू बोल चल. मी आता संपलं. साफ करायचे वेगळे. 10 पापलेट आणि मोठी सुरमई होती, जवळपास 23 तुकडे पडले सुरमईचे. कितीला? पण नुसते मधल्या भागाचे पकडा. अच्छा, 3000ला दिले, 200 रुपये कापायचे, म्हणजे 3200 रुपयात आपली मच्छी आली. 3200 रुपयामध्ये. तर नॉनव्हेजवाल्यांचा आजचा जेवणाचा साठ झाला. आपल्याला भाई व्हेजवाल्यांसाठी पनीर भेटेल का? आता इथं हरणे बंदरात पनीर भेटेल, पण गाडी 8 टाकायची रिक्षा आहे, तर थोडा बाहेर जेव्हा निघू रस्त्याला तर तिकडे पनीर भेटेलच. रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवायला आजचा मस्त कार्यक्रम आहे. साहिल दादाने आपल्याला दाखवतो व्हेज मध्ये. बघा आपल्याला काय कोंबडी वडे आज, बटाट्याची भाजी, सुकी भाजी, बटाट्याच्या 2 सुक्या भाज्या, पापड पण आहे. सगळे खायला बसलेत आणि डाळ भात आहे. नॉनव्हेज वाले पण तुटून पडलेत व्हेजवर. काय बोलणार? ती पिवळी भाजी माझ्यामुळे भेटली. बघू नका तुम्ही, दावा तुमचा नंतर आहे नॉनव्हेज. व्हिडिओ घेऊन जाऊ का, तिथे दाखवू का? आधी तुझे जे फॉलोअर्स असतील, सबस्क्रायबर्स असतील, ते सगळे ते मच्छीच खाणार आहे, समजला का? नाही, नॉनव्हेज वाले ताव मारतात नॉनव्हेज वर. यश दोषी. GITL अंजारले प्रीमियर लीग ही भरवण्यात आलेली आहे. आज आमच्या टीमचे 2 कॅप्टन श्री ओमकार पोखरकर आणि श्री 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 यश जोशी. यश जोशी यांना विनंती करतो, त्यांनी आपली टीम मागून घ्यायची आहे. टीम होण्याआधी त्यांना सांगण्यात येते 2 स्टार प्लेयर आपण ठेवण्यात आलेले आहेत, संस्कृती आणि नैना. दोघांनाही पहिले एक आपले स्टार प्लेयर मागून घ्यायचे आहेत. कॅप्टन 2 आहेत, संस्कृती आणि नैना. टॉस उडवत आहेत. राईट हँड. टॉस काय घेतला ना, हो, संस्कृती हॅज वॉन द टॉस. थँक्यू. यश प्लेयर हॅज बीन चोजन. अविनाथ. के नमूने करेंगे बैटिंग. 5 ओवर के मैच होंगे. फर्स्ट ओवर होगी लेडीज की, मेरी और नैना की. बाकी के 4 ओवर तुम लोगों के. ओके, 3 मैच का सीरीज आहे. मग एवढे नो बॉल. नो बॉल. +2. नो बॉल. दुसरा चेंडू. अशा प्रकारे मिळालेला एक डिक्लेअर, सिंगल रन डिक्लेअर.
2 बॉल 12 रन 2 बॉल 12 रन. तिसरा चेंडू 3 बॉल झालेला आहे. साई वाटकर यांची गोलंदाजी. यदुराज यांचा विकेट मिळालेला आहे. सातारी बॅट्समन चेंडू चौकार मिळालेला आहे. अशा प्रकारे पहिली चिडलेला आहे आणि अशा प्रकारे संस्कृती के सडेले यांचा बॉलर रेड बॉल टाकतोय. 12 रन. चौका उत्कृष्ट असा चौका मारलेला आहे. संस्कृती के सडेले यांना सडवलेला आहे ओंकार कोपरकर यांनी. सॉरी ऐकायला नाही आलं. संस्कारी असे लोक नाही आहेत तुमच्याकडे. यश तू गिरीश वाटतं का? खेळून आपलं झालेलं आहे. तर थोडंफार बीचवर चाललो आहे परत खेळायला बॅट बॉल घेऊन. बीच वॉकिंग डिस्टन्सवर आहे घरापासून. असा ब्रिज आहे. हा विना चेअर घेऊन चाललाय बीचवर बसायला. बाकी दोघं आधीच बसलेत बीचवर चेअर घेऊन. आता बीचवर आलेलं थोडं कॅच कॅच खेळत होतो आणि तिकडे ते मित्र बोलले की डॉल्फिन आहे पुढे मेलेली. बाहेर आली आहे बघूया. बिचारा डॉल्फिन मासा आहे बीचवर म्हटलाय मेलेला आहे. आज सॅटर्डे नाईट डे 2चा पनीरचा बेत झालेला आहे. पनीर, कोंबडी वडे, पापड, चपाती वगैरे आता आज आहे आपल्याला. काकांनी केलंय. नैनाने आंबे काटले आहे आमच्यासाठी. आंबे आहेत नंतर. मराठी समजतं ना. मूवीचं नाव चुकलंय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे डे 3 म्हणजे संडे. आज आपल्याला निघायचा टाइम झाला आणि सकाळचे वाजले 9:30. आणि साहिल दादाने आज नाश्त्यासाठी बघा काय सांगितलं आपल्याला. आज आहे आपल्याला उसळ, पाव, अंडा पाव, नॉनव्हेज वाला अंडे सगळे बसलेत. खाऊन घेऊया आपण. तर मस्त कांदा वगैरे टाकून. हे बघा इथे काय आहे. हा हा आम्ही दोघे आम्ही परवाच्या दिवशी आमची कळ आम्ही एकटीच वेगळी परवा वेगळी होती. धन्यवाद मावशी. थँक्यू मावशी. थँक्यू काकू. चांगलं होतं जेवण. मस्त वाटलं. माझ्या नका काय करू. बाय बाय. तुम्ही एवढं प्रेमाने खाऊ घातलं. आता आपला जायचा टाइम झालेला आहे. संडेचे वाजले सकाळचे 10:30. आणि आपला साहिल दादा इकडे लवकर. साहिल दादाने आपली मस्त सोय केली. काका आणि काकूंनी पण आपल्याला मस्त जेवण दिलं. थँक्यू काकू. थँक्यू काका. व्यवस्था चांगली झाली आमची. मजा आली सगळ्यांना. चलो बाय. चल काळू बाय बाय. चला आता निघतोय आपण. बाय बाय. तिथे काय ते भांडण झालं आहे धनसरांमध्ये की कोणत्या मूवी आहे दोनूमध्ये. रात्रीला 1 वाजता आहे आता. ओपीचं बरोबर आहे. ओपीचं बरोबर आहे. कोणत्या मूवी आहे? मी बोलतोय ओपीचं बरोबर आहे. रात्रीचे 1 वाजले. पिक्चरची नावं नाही देत नाही बरोबर. रात्रीचे 1 वाजून 30 मिनिटं झालेली आहे. तुमची मारामारी चालली. साहिल दादा कोण चुकीचं आहे? हे सगळे जिंकले आपण हरलो. आम्ही हरलो आहे. सिद्धार्थ आणि भूपेन. भूपेनचा आला. भूपेनचा पहिला नंबर आहे 21 मिनिटं. सिद्धार्थचा दुसरा नंबर 17. रेकॉर्ड बनलेला आहे.